तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही ही पेन किलर म्हणून नायमेसुलाइड घेताय का? मग थांबा, कारण केंद्र सरकारने आता या औषधाच्या वापरावर मर्यादा आणली आहे। का ते जाणून घेऊयात या रीलमधून। वेदना, ताप आणि सूज यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या नायमेसुलाइड औषधावर केंद्र सरकारने कडक कारवाई केली आहे। आता 100 मिलीग्राम पेक्षा जास्त डोस असलेल्या नायमेसुलाइडची तोंडी औषधं संपूर्ण देशात बंद करण्यात आली आहेत। सरकारच्या म्हणण्यानुसार हाय डोस नायमेसुलाइड मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं। यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असल्याचं अनेकदा समोर आलंय। हा निर्णय ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट अंतर्गत घेण्यात आला असून याआधी ड्रग्ज टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली होती। महत्त्वाचं म्हणजे पॅरासिटामॉल आणि आयब्रोप्रोफेन सारख्या सुरक्षित पर्याय उपलब्ध असतानाही उच्च डोस नायमेसुलाइडची गरजच काय, असा सवाल उपस्थित केला जातोय। जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नेही नायमेसुलाइडला आवश्यक औषधांच्या यादीत स्थान दिलेलं नाही। हा आदेश तत्काळ लागू झाला असून देशभरात एक समान अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यामुळे औषधं घेण्यापूर्वी डोस नक्की तपासा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही पेन किलर घेऊ नका। ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून तेही या धोक्यापासून सावध राहतील।